आज काहीतरी विशेष आहे, ते तर मी पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये सांगणारच आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मला आज जायचं होतं गावी, तर खूप काम होतं आणि स्वयंपाक करायला काही मला वेळ नव्हता. म्हणून आम्ही बाहेरूनच डोसा वगैरे खरेदी करून आलो. गावी आलो तर मस्त छान असं माझं काम चाललं होतं. आईला वगैरे मी मदत करू लागत होते आणि तेवढ्यात पप्पा आले घेऊन लाडकी बहीणचं कुरकुरे आणि ते चाललं होतं मुलांचं खायचं. आणि मी गावी आले म्हणल्यानंतर माझी लाडकी आत्या गावात राहते. सख्खी नसली तरी ती खूप जवळची आहे माझ्यासाठी. तिने तिच्या रानातील वानवळा मला दिला होता. मग ते बघत होते मी. नंतर मी माझ्या भाऊजीची छान अशी केस कट केली होती. नंतर पप्पाने काढली होती पपई खायला. मुलांची पोटं एवढी भरलेली होती खाऊ खाऊन की पपई काही खात नव्हते आणि पप्पा उगीच त्यांच्या पाठीमागे लागलेले होते, पपई खा पपई खा. आणि ही आहे लग्नात नेसायची साडी. वरमाईसहित सगळ्याला अशाच साड्या घेतलेल्या होत्या. ही आमच्या आईची साडी आहे. सगळी शॉपिंग बघितली आणि नंतर तो दिवस आला, ती वेळ आली की वरातीचा क्षण सुरू झाला. आरती वगैरे औक्षण त्याचं करून घेतलेलं होतं. नंतर वरातीची धांदल सुरू झाली. नवरी मुलगी तर वरातीसाठी घोडीवर बसून सज्ज झाली होती. खूप मोठा आवाज स्पीकरचा वगैरे होता आणि तेवढ्यात तो बंद करून चौकातच एक शिवाजी महाराजांची मूर्ती होती, त्याची आरती करण्यात आली आणि मग नंतर अजून चालू झाली फटाक्यांची आतिषबाजी. हे खूपच छान वाटत होतं, त्यामुळे मी हे कॅप्चर करून घेतलं होतं व्हिडिओमध्ये. नंतर अजून थोडा वेळ काही घोडे नाचले आणि नंतर तो क्षण आला तो साखरपुड्याचा. 2 माणसं 2 घराचं सुंदर नातं एका गोड क्षणात जुळतं. अंगठ्या बदलल्या आणि आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला. हे काही हळदीचे फोटो आहेत आणि नंतर लगेच हळद झाल्यानंतर अशी जेवणाची पंगत बसली होती. कारण हळद लावायला खूपच उशीर झाला होता. 11च्या आसपास वेळ झाली होती. त्यामुळे खूपच सगळ्यांना भूक लागली होती. सगळेजण मस्त असे लाईनमध्ये बसून जेवत होते आणि हा आला ज्याचा आपण खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो, तो क्षण म्हणजे लग्नाचा. लग्नाच्या आधी काही असतात अशा रूढी परंपरा. त्यात असतं चुलता चुलतीने काहीतरी देवक धरायचं, तर ते माझ्या मम्मी पप्पांनी धरलेलं होतं. नंतर लग्न जवळ आली होती म्हणून लग्नाची वेळ जवळ आली म्हणून नवरदेवाला वर्धाव्याला नेण्यात आलं मंदिरामध्ये. पण काय झालं की वर्धाव्याला गेले पण सोबत मंगळसूत्र आणि काही वस्तू न्यायच्या असतात, बाशिंग, ते तर नेलंच नव्हतं. मग मी फोन करून ते मागवून घेतलं आणि खूप वेळानंतर ते आलं. नंतर तिथं काय फोटोशूट वगैरे झालं आणि परत नवरदेव आपल्या मांडवाच्या तिथे येऊन मस्त त्यांचं एन्जॉयमेंट चालू होतं. पण एक मात्र होतं, स्पीकर खूप लाऊड होता, व्हॉल्यूमच खूप मोठा होता. नंतर आम्ही सगळे तिथं थांबलोच नाही. आम्ही सगळ्या सोबत सखी सहेली कोण सगळे आतमध्ये येऊन आम्ही मंडपात बसलो आणि मग एंट्री चालू झालेली होती नवरा नवरीची. तेच आम्ही पाहत होतो. लग्न म्हणजे फक्त 2 लोकांचा मिलाप नाही, तर 2 कुटुंबाचं सुंदर एकत्र येणं, हसण्यातून, आनंदातून आणि थोडा मधून अश्रूंमधून हे सर्व काही विवाह सोहळा पार पडणारच होता. नवरा नवरीची अशी छान मस्त दणक्यात एंट्री झालेली होती. पण एक इथं घोळ झाला होता की नवरी मुलीचा मामा काही लवकर येतच नव्हता. खूप वेळ हे स्टेजवर जाऊन नवरा नवरी असेच उभे होते. थोड्या वेळानंतर नवरी मुलीच्या मामाला शोधून आणलं आणि शेवटी मंगलाष्टकाचे स्वर कानात घुमू लागले आणि जणू वेळ एक क्षणासाठी थांबून गेला. वर वधूने एकमेकांना जयमाला घातली, सप्तपदी पूर्ण झाली आणि फटाक्यांची आतिषबाजी. 2 जीव खऱ्या अर्थाने एका नात्यात बांधले गेले. लग्न लागायला वेळ की वऱ्हाड असं पांगलं आणि जेवणाची वाट बघायला लागलेलं होतं. मग आम्ही एंट्री केली. सगळं जेवण वऱ्हाड जेवण करत होतो तोपर्यंत आम्ही एंट्री केलेली आहे स्टेजवरती. आता म्हणलं आपण एवढ्या लवकर तर काही जेवणार नाही. मग आम्ही धागे वगैरे घ्यायला ब्राह्मण काकांना मदत केली. हे क्षण परत परत बघावेसे वाटतात. खूप छान वाटतं.
मामा मामी इथं पाय धुवत होते नवरा नवरीचे. आम्हाला उत्सुकता रुकवत बघायची. मग आम्ही रुकवत बघण्यासाठी गेलो तर असं छान छान असं थोडंच पण छान दिलं होतं, छान वाटत होतं. खाण्याचे वेगवेगळे पदार्थ, ज्या आवश्यक वस्तू आहेत तेवढ्या दिल्या होत्या. फापट पसाराही नव्हता आणि खूप कमीही नव्हतं, त्यामुळे खूप छान वाटायचं. नंतर पोटपूजेला लागलो, कारण आता खूप वेळ भटकत होतो, 4 वाजत आल्या म्हणून जेवून घेतलं. इथं नवरा नवरीची नवीनच काहीतरी पद्धत असते ना, सप्तपदीची चालू होती. इकडं लग्न चालू होतं आणि ह्या दोघींचं तर काही वेगळंच चालू होतं. मस्त ह्या आपल्या आपल्या तालातच डान्स करत होत्या. शेवट आजचा दिवस संपला असेल, पण आठवणी कायमच्या आमच्याबरोबर आहेत. माझ्या भावाला आणि वहिनीला अनंत शुभेच्छा. तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला